नमस्कार मित्रांनो, आज आम्ही फ्रेंड सर्कल मिळून निघालो आहे. स्कूल फ्रेंड म्हणून आहेत माझे सगळे. तर आम्ही निघालो आहे वॉटर पार्कसाठी. जिल्ह्याला वॉटर पार्क जळगाव. आवाज जोरात काढा, आवाज. हे कमलेश, मागे जितू आणि इकडे विशाल आताकडे जळगाव HDFCचे बँक मॅनेजर आहे. तर आम्ही निघालो आहे आता ब्रँच भुसावळ. आता भेटूया पुढे आपण. मित्रांनो रेडी झालोय आपण. पाच भाऊ रेडी आहे. निघालोय आता चेंज करून. आले आता उतरतील पाण्यात. विशाल भाऊ 4 फुटाचं पाणी आहे. जितू राईड्स आहे वरती लहान मुलांसाठी खेळण्याचं. कंस्ट्रक्शनचे कामं चालले आहे अजून. मित्रांनो, आता आम्ही वॉटर पार्क मध्ये आलेलो आहे. आमचे कपडे सुद्धा चेंज झालेले आहे. आमचे आता हे जे गंजवट आहे सुंदर दिसतात. आमच्या दादा बघा मी त्यांना कसं मागे लपतंय ते पोरगं सुंदर दिसतोय. स्वतःला कमेंट देत आहे म्हणजे याच्याहून आपल्याला लज्जास्पद गोष्टच नाही आयुष्यात. आणि हे आमचे मोबाईल वर्ल्डचे मालक. हा, हे स्वयंघोषित मालक आहेत. हे स्वयंघोषित हे आला की ते इकडे तिकडे कामाला जातात कुठेतरी. सांगत नाही ते. हे आमचे आभास कार मोटर्सचे ओनर आहेत. ओनर त्यांचं एक ओन आहे ते आभास कार. एक दुसऱ्याचं ओनरची गाडी स्वतः घेतात आणि विकून टाकतात आणि म्हणतात ओनर आहे म्हणे. तर अशा पद्धतीचे आहेत आमच्यासोबत कलाकार. मित्रांनो, तिकीट्स घेतले आहे आपण. आता बँड्स आहे हे लावायची. आता एंट्री करू. आधी कॉस्ट्युम बाकी घ्यायच्या. समोर कार लावली आहे. हे विशाल भाऊ पुढे चालले. हे किशोर भाऊ इकडे फोनवर बोलताय. कस्टमर अजूनही त्यांना वेळ देत नाही आहे. बरेचसे लोक आले आहेत आता. झुलेलाल वॉटर पार्क. वर्ग मित्रांसोबत फिरण्याचा आनंद थोडा वेगळाच असतो. आता इथून कॉस्ट्युम घेऊया आणि निघूयात. विशाल भाऊ टोकन टाकता येते खालीच. चला मग निघू मित्रांनो. दाखव काय तुझी दाखव इकडे. कोणतं चालू आहे? बॅग चालू आहे का? हे बघा छान अशा पाण्यामध्ये ते असं त्यांचं उडवत आहे. आता इकडे येणार. हे बघा, हे प्रतीक सोनवणे आपले शिरसाट दादा. दिसत नाही या उन्हाचे, ती गोष्ट वेगळी. आता विशाल तुम्हाला म्हणजे इकडे जो इनविजिबल मॅन आहे तो म्हणजे विशाल. तो दिवसा दिसत नाही, रात्रीचा विषय येत नाही. रात्री जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बिनचेहरा दिसेल. फक्त कपडे. तुम्ही आता बघा त्याच्याकडे किती गोड हसतो आमचा. असा जवळ गेला की दिसतो हास रे. बघा थोडं गोड हसलं ते. हे बघा हे आमचं मावळं. नमस्कार मित्रांनो. लग्न झालं का बाकी आहे? आमच्या पार्थ साहेबांसोबत आलोय विरायला बाहेर. लग्न झालं की बाकी हो? करायचंय आम्हाला. मोबाईल वर्ल्डचे मालक आहेत.
पोरगी जर असली चांगली तर या व्हिडिओवरून तुम्ही त्यांना खाली कमेंट करू शकतात, बरोबर. जिथे जास्त हवामुळे वाचते का जितू बाहेर मी फोन लावून देतो त्यांना. चालेल चालेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पार्थ ठाकर आणि माझ्यासोबत आहेत प्रतीक मराठे आणि म्हणजे सोनवणे, सॉरी मराठे नाही आहे, मराठे माझा मित्र आहे. तो येतोय तो रस्त्यात ऑन द वे. आणि सर्वात फेमस कॅरेक्टर मी आज तुम्हाला जळगाव जिल्ह्याचं दाखवू इच्छितो. म्हणजे असं कॅरेक्टर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की हा माणूस जिवंत आहे का गेलेला आहे. आणि तुम्ही जर कोळसा बघितला असेल तर तो कदाचित याला इन्स्पिरेशन घेऊन म्हणजे असं हात जोडण्याचा प्रकार बघा तुम्ही. तर पॉलिटिशियन बघितलेत का तुम्ही? ते पॉलिटिशियन असे घाणेरडे जे असतात ना त्यांच्यासारखे त्यांनी एक्सप्रेशन दिलेले आहेत. आणि हे आमचे प्रतीक सोनवणे आहेत जे तुमच्याशी आता संवाद साधतील. तर प्रतीक, फार एक्साइटमेंटमध्ये तू इकडे झुलेलाल वॉटर पार्कमध्ये आला होतास. आणि इथे आल्यानंतर त्याची मजा आलेली आहे. तर नेमकं झालेलं काय इथं? नेमकं तू बाहेर का उभा आहे? वॉटर पार्क समोर आहे, जसं तुम्ही माझ्या बघू शकता की माझ्या बॅक साईडला वॉटर पार्क आहे. तर प्रतीक का बाहेर उभा आहे आपण त्याचा प्रश्न विचारूया. 11 वाजता ओपनिंग आहे. अच्छा. मी 10:30 वाजता झालेलो आहे. ओके, म्हणजे तुम्ही बिफोर आलेत का? आता अर्धा तासाचा तुझा जो शेड्यूल असणार तो काय असणार बेसिकली? आता काय नाही, विशाल भाऊ पार्टी देण्याची इच्छुक उमेदवारीमध्ये आहे. अच्छा, विशाल भाऊ पार्टी देण्याच्या उमेदवारीमध्ये आहे. म्हणजे विशाल भाऊ तुम्ही याच्यावर काय सांगू शकता? विशाल आता जळगाववर हा, म्हणजे तुम्ही एक ते घाणेरडं न्यूज चॅनल बघितलंय का ज्याच्यावर ते गावाखेड्याला पाठवलं जातं डायरेक्ट एक बातमी करून? तशामधली जी अँकरिंग होती ती आपल्या विशाल हातागडेंनी केलेली. अजून त्यांच्याशी संवाद साधूयात, म्हणजे त्याच्यातलं एक व्हर्जन आपल्याला भेटेल. बोला सर. काही नाही, आज आम्ही आलो, प्रतीक भाऊ आम्हाला घेऊन आले, पण इथं पस्तावा होतोय कारण की ते बंद आहे वॉटर पार्क. रद्दल प्रकारची प्लॅनिंग त्यांची. आता मी तुम्हाला एक असं कॅरेक्टर दाखवतोय, म्हणजे भले बघायला गंजवटी असेल पण ते गंजवटी नाही आहे. बेसिकली माझे मित्र जितू, तुम्ही काय सांगू इच्छिता? म्हणजे आज तुमच्या सोबत जो आगा प्रकार घडलेला आहे, म्हणजे जे मॅनेजमेंटचे सुंदर अशा प्रकारे केले गेलेले आहे, खूप सुंदर प्रमाणे झाले होते. आपली सकाळी 5:30 वाजेपासून सगळ्यांना उठवण्यात आलं होतं की लवकर जाऊ. बरोबर. पण या ठिकाणी आल्यानंतर माहित पडलं की 11 वाजता चालू होणार आहे ते वॉटर पार्क. पण त्याच्या चान्सेस दिसत नाहीये. बरोबर. आता थोडा वेळ वाट पाहू, त्यानंतर मग प्रतीकच्याच घरी आपलं सगळं जेवणाचा वगैरे. असं तुम्हाला कुठं वाटत नाही का की तुमच्या जे अपेक्षा होत्या त्यांचा पोरखेड झालाय कुठेतरी? हो, म्हणजे त्यांचं आपल्या एक साध्या मराठी भाषेत त्याचं पूर्ण धिंगाणा झालाय. धिंगाणा झालाय. आता याच्यानंतर तुम्हाला ज्या मोबाईल मध्ये सर्व शूट होतंय त्याच्या मालकाला भेटवतो. म्हणजे याला असं वाटतं की मी मोबाईल दिला म्हणजे सर्वात भारी तोच आहे, असं त्याचा गोड गैरसमज आपण दूर करू आज. तर आमचे आज मोबाईल वर्ल्डचे मालक गोलानी मार्केटमध्ये आपण जाऊ शकतात. खाली दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही जाऊ शकतात. मोबाईल वर्ल्डमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या ऑफर्स तिकडे मिळणार आहेत आणि त्याच्यासोबत काही गिफ्ट्स पण भेटणार आहेत जर त्यांनी दिले तर. बरोबर. तर ते मनावर घेऊ नका. गिफ्टचं थोडंसं बाजूला कट करून घ्या एडिटर दादा ते. आणि हे आमचे कमलेश दादा, बोला जरा तुमच्याबद्दल माहिती द्या. तुम्ही थोडक्यात कोण आहे, कोणता प्राणी तू? आमच्या पार्थ सरांबरोबर आम्ही आलेलो आहे आणि इथं अर्धा तास आम्हाला वेट करायचा आहे. बरोबर. कशामुळे करायचं ते जरा सांगा आमच्या पब्लिकला. प्रतीक सरांनी सांगितलं होतं की आज मस्त पार्टी बनवूया. अच्छा, तो आमचा प्लॅन थोडा खराब झाला. थोडासा व्हिडिओच्या बाहेर जातोय कारण माझं गॉगल त्या मी एक कॅरेक्टर जे आहे आमच्यामध्ये, म्हणजे तुम्ही बघितलं असेल जागोजागी खूप ऍक्सिडेंट होत आहे, जागोजागी सर्व गोष्टी, म्हणजे खूप लोक चिरडले जात आहे, मरत आहे. माझा ऍक्सिडेंट जो झाला होता देवाच्या कृपेने तो काल परत आलेला आहे. तर ती जी केबल होती, ती केबल याची नव्हती, पण हा केबलचा मालक आहे. तर आपण याचा विचारूयात. भाऊ, तुम्ही लोकांना एवढे चॅनल दाखवतात, तुम्हाला कसं वाटतं?
आता पण मला कस्टमर कॉल करत आहे. हा म्हणजे रविवार असल्यानंतर म्हणजे एक तुम्हाला यांच्याबद्दल एक विशेष सांगू इच्छितो. एवढं कामाचं प्रेशर असल्यानंतर सुद्धा आणि विशेष म्हणजे गावाच्या दूर एवढ्या दूर येऊन कस्टमरचा कॉल कट करताय, ते सर्व्हिस देत नाहीये, अशी आमची सर्व्हिस आहे. तर असे आमचे केबलचे मालक आणि ते काय सांगतात जरा बोलूयात त्यांच्याशी. सर तुम्ही एवढ्या दूर आलेत, मॅनेजमेंट खूप तर थोड्या वेळाने आता आम्ही भेटणार आहे बरोबर. आणि त्यांचा फोन वाजतोय इथं, ओके. त्यांची बोलायची इच्छा नाही, ते पाण्यात कुदायसाठी बेकरार आहे आणि हे फरार आहे, त्यांचं काही भेटणार नाही. हा ब्लॉग इथं संपतो आता असं म्हणतो आणि मध्ये जातो.